नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे बघा आणि खूप सोपा पण आहे. दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करत असताना फक्त दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह ठेवायचं आणि जिथं संख्या कमी पडेल तिथं शून्य ठेवायचा आणि आपण जसे रेग्युलरली बेरीज किंवा वजाबाकी करतो तसं करायचं. पहिलं उदाहरण बघा. 3.421 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह ठेवायचं. नंतर त्याच्या उजव्या बाजूची संख्या 0.7 आणि डाव्या बाजूची संख्या 2. आता 1च्या खाली संख्या नाही तिथे ठेवायचा 0 आणि ह्यांची करायची बेरीज. 1 7 2 9 4 4 आणि दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आणि 3 आणि 2 5. म्हणजे आपण जशी बेरीज करतो तशीच बेरीज केली, बाकी काही केलेलं नाही. बघा दुसरं उदाहरण आहे वजाबाकीचं. 15.32 आता पॉईंट खाली पॉईंट जसा तसा ठेवायचा. नंतर उजव्या बाजूची संख्या 0 8 2 1 डाव्या बाजूची संख्या 14 जसं आहे तसं लिहिलं. आता वरती बघा इथं 2च्या डोक्यावरती संख्या नाही 0 लिहिला, 1च्या डोक्यावरती संख्या नाही आहे 0 लिहिला आणि वजाबाकी परत आपण रेग्युलरली जशी करतो तशीच करायची. इथं येईन 10, इथं येईन 9, इथं येईन 1. 10तून 1 गेला 9, 9तून 2 गेले 7. आता 1मधून 8 जात नाही. इथं येईन 11, इथं येईन 2. 11तून 8 गेले 3, 2तून 0 गेला 2. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, पॉईंट खाली पॉईंट जसा आहे तसा आणि परत वरून 5तून 4 गेला 1 आणि 1तून 1 गेला 0 म्हणजे 1.2379. तिसरं उदाहरण बघा. आता 14.52 जसं आहे तसं लिहिलं. पॉईंट खाली पॉईंट लिहिला, 007 लिहिलं, 3 लिहिलं ह्या बाजूला. ह्यांचं आहे चिन्ह बेरजेचं. 7च्या डोक्यावरती काही नाही म्हणून 0 लिहिला, 1च्या खाली काही नाही म्हणून 0 लिहिला आणि बेरीज केली. 7 2 5 पॉईंट खाली पॉईंट 4 आणि 3 7 आणि 1. आता शेवटचं उदाहरण बघा. 14.52 जसं आहे तसं लिहिलं, पॉईंट खाली पॉईंट ठेवला, इकडं 008 डाव्या बाजूला संख्या 3. आता 8च्या डोक्यावरती संख्या नाही आहे म्हणून 0, 1च्या डोक्यावर खाली संख्या नाही म्हणून 0 आणि ह्यांची वजाबाकी. इथं येईन 10, इथं येईन 1. 10मधून 8 गेले 2, 1तून 0 गेला 1, 5 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 4तून 3 गेला 1 आणि 1तून 0 गेला 1. म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी करत असताना तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह ठेवायचे आणि जिथं पण संख्या कमी पडेल तिथं 0 द्या. तुमचं गणित कधीही चुकणार नाही.